Siara la le 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 beshikata ra 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 basabala bere 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 hura shiana ra la le 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 besiana ra katara la le 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 beshibara bara bere 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 hura siana ra la le 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 beshikata na ra 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 basabala bere 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 hura siara la le 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 beshikata na ra 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 basabala bere 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 hura shikata na ra la le 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 besabara bare bere 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 ukana ra ra la le 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 beshio na ra 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 basabala bere 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 kata na ra la le 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 hura shiara la le 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 besiana ra katara le 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 beshikana ra la la le 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 besiara ra ra le 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 hura siara la le 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 beshikata na ra 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 basabala bere 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 hura shiara la le 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 besiana ra katara rio na ra bere beshibala bara bere 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 hura siana ra la le 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 beshikata ra la rio ra siana ra katara rio ra beshikoto na li ala la li 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 hura sabara bere beshikata na ra la li ora fare besiana ra 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 re 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 hura shiana ra la li 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 besiara kata धन्यवाद देते अब्बा बाप्पा आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते पिता धन्यवाद देते कारण तू युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहेस म्हणून मी तुझे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण तू आम्हाला रोज या ठिकाणी घेऊन येतोस व पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला जे स्वर्गाचं रहस्य आहे जे जगापासून लपलेलं आहे ते तू तुझ्या परमप्रिय मुलांना उघड करून देतोस म्हणून मी तुझे आभार मानते पिता धन्यवाद देते कारण तू हृदय जाणणारा प्रभू आहेस व तुला ठाऊक आहे की आम्हाला कशाची गरज आहे व पिता पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला तेच शिकवल्याबद्दल मी तुझे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा की आज इथे बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्यामधून बोलणारा आहे व मी धन्यवाद देते पवित्र आत्मा की आज तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं आहे व जे काही शिकवणार आहात त्याचं बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पीक आलं आहे असा माझा विश्वास आहे धन्यवाद देते अब्बा बाप्पा पवित्र आत्मा मी तुमचे आभार मानते कारण तुम्ही माझ्या मुखाचा माझ्या जिभेचा माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा व मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते आमीन हालेलुया हालेलुया कसे आहेत सर्वजण विश्वासाने बोला कसे आहेत सर्वजण हालेलुया माता नाचले की नाही नाचले मग कसं वाटलं आणि काय शिकलो आपण मग आता जे आपण शिकलो की मला ख्रिस्ताची काय सांगायची आहे सुवार्ता सांगायची आहे आणि सुवार्ता सांगण्यासाठी मला लाज धरायची आहे कारण एक दिवस आपण पण असे चिखलामध्ये लोळत असलेले होते आणि आपल्याला पण कशाची गरज होती अंधारामध्ये होतो आणि आपल्याला पण कशाची गरज होती ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज होती की नाही मग त्याचप्रमाणे कोणीतरी आलं असेल की नाही आपल्या जवळ कोणतरी आलं की नाही सांगायला प्रभूचा शब्द सुवार्ता सांगायला मग जेव्हा तो आला तेव्हा आपण काय केलं ज्यांनी ऐकली तो आला त्याचा फायदा झाला आणि ज्याने नाही ऐकली तो अजून हालेलुया मग आता अजून शिकायचं की नाही विश्वास कसा वाढायचा मग कोणाकडे विश्वास आहे कोणाला विश्वास वाढवायचा आहे कारण जो बोलतो माझ्याकडे भरपूर आहे तो कधी वाढवूच शकत
जो बोलतो मला वाढवायचं आहे म्हणजे तो काय करतो, अजून अजून प्रयत्न करतो, अजून अजून काय करतो, कारण विश्वास कसा येतो, ऐकल्याने. आणि कसं ऐकल्याने, मग ज्याला विश्वास वाढवायचा आहे त्याला काय करावं लागेल, मस्त जेवलो आहोत, मस्त पाठ टेकून, जे लास्ट लाईनला बसले आहेत ना त्यांना स्पेशली काय करायचं, झोपायचं की लक्षपूर्वक ऐकायचं. जर मी लक्ष दिलं नाही आणि जो शब्द मेन असतो, जो माझ्यासाठी गरजेचा असतो, तोच शब्द काय होतो, जातो. आता तुम्ही तिच्याशी बोलले की नाही, मग आता मी काय बोलली, सुवार्ता बोलली. हालेलुया. मग असं केल्याने मी ऐकू शकते. हालेलुया. मी एक उदाहरण देते. घरी आता तर नसतील, पण पहिला टीव्ही बघायचे की नाही, आता पण कोण बघित असतील, पहिला पण बघायचे की नाही. मग जेव्हा तुम्ही घरी टीव्ही बघायचे आणि तुमचा फेवरेट सिरियल लागायचं, शो जो तुमचा फेवरेट असेल तो जर टीव्हीवर चालू आहे आणि तुम्ही बघता, समोर ही टीव्ही आहे आणि तुम्ही ते बसून बघता आणि त्याच वेळेला मस्त एक शॉट आला की ती सासू कोणाला तरी सुनेला मारते आणि त्यात तो शॉट आला आहे आणि मध्येच जर कोण उभं राहिलं, मग काय करणार, तुमचा मस्त फेवरेट शॉट आला आहे आणि त्याच वेळेला तुमचा घरातलाच एक व्यक्ती तुमच्या आणि टीव्हीच्या मध्ये उभा राहिला, मग तुम्ही काय करणार, काय करणार, काय करणार, साईडला हो, साईडला हो, काय करणार, मला बघू दे, साईड हो, कुठून आला, बोलतो की नाही, कधी झालंय असं, मग काय करता, काय, हालेलुया. समजा रिप्सना बाय उदाहरण देते की तू टीव्ही बघायची की नाही, काय बघायची टीव्हीवर, स्प्रिज विला. समज टीव्ही चालू आहे आणि स्प्रिज स्प्रिज विला लागला आहे आणि तू टीव्ही बघित आहेस आणि मध्येच मस्त एक शॉट आला, मस्त शॉट आलाय हा, आणि त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये आणि टीव्हीच्या मध्ये रिन्सी आली आणि उभी राहिली कचरा काढते, मग आता काय करणार, काय करणार, हालेलुया. मग जेव्हा तो शॉट येतो तेव्हा आपण काय करतो, लक्षपूर्वक ऐकतो की मला बघायचंय बघायचंय, काय होणार काय होणार काय होणार. तसंच वचनाला आपण तसं करतो, तुमचं ते सोडून द्या, तुम्ही काय करता, काय करतो आपण, लक्षपूर्वक ऐकतो की समोरचा व्यक्ती मला काय सांगत आहे, त्याच्यामधून कोण बोलत आहे, पवित्र आत्मा. मग आता पवित्र आत्मा मला काय सांगणार आहे, काय सांगणार आहे, ही अशी काय बोलतात त्याला, एक्साइटमेंटला काय बोलतात, उत्साह असते की आज पवित्र आत्मा मला काय शिकवणार, कसा मी माझा विश्वास वाढवू शकते, असं असते की नसते, असते. म्हणूनच तर इकडे येता, बरोबर. मग आता जेव्हा मी इकडे बसली आहे तर मला कसं ऐकावं लागेल, इकडे तिकडे कोण कुठे गेलं ते बघून माझं काय होणार की मला लक्षपूर्वक ऐकावं लागेल. हालेलुया. मग आपण एक दाखला बघू की जी बायबलमध्ये स्त्री होती तिने तिच्या प्रॉब्लेमवर कसं मात केलं. मार्क अध्याय 5 वचन 25.
आणि आणि तेथे तेथे रक्तस्रावाने रक्तस्रावाने 12 वर्षे 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. कोण होती? स्त्री होती. आणि तिला काय त्रास होता? रक्तस्रावाचा. रक्तस्रावाचा त्रास होता. आणि फक्त 12 दिवस, 12 महिने, मग 12 वर्षे म्हणजे किती महिने झाले? परत वाचा. आणि आणि तेथे तेथे रक्तस्रावाने रक्तस्रावाने 12 वर्षे 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. म्हणजे ती स्त्री त्या त्रासाने किती वर्ष झाली? म्हणजे 12 वर्ष तिला तो रक्तस्राव कंटिन्यू चालूच होता. मग आता स्त्रिया आहेत, तुम्हाला तर माहीतच असेल की जर आपल्याला 8 किंवा 9 दिवस जास्त झालं तर काय होते? हालत कशी होते? एकदम कमजोर होऊन जातो की नाही? अंगामध्ये असं वाटते की शक्तीच नाही राहिली. मग विचार करा की जर एखाद्या स्त्रीला हा त्रास 12 वर्षे होत असेल तर तिची स्थिती काय झाली असेल? काय स्थिती असेल तिची? अशी हट्टीकट्टी असेल कमजोर झाली असणार. की एकदम कमजोर झाली असेल, अंगामध्ये काय शक्ती नाही. तुमच्या गती. हालेलुया, हालेलुया. मग त्या स्त्रीला काय होता 12 वर्षे म्हणजे कंटिन्यू तिचा. मग त्याचप्रमाणे आपला पण काही ना काही असेल की नाही त्रास? आपला पण किती दिवस, किती महिने, किती वर्ष झाली असेल की नाही? कोणाला कर्ज असेल, साप बसलाय त्यांच्या घरी. नाही गेला साप, गेला की नाही? हालेलुया. मग तसाच आपल्याला पण त्रास असेल की नाही? कोणाला कर्ज असेल, आहे की नाही? कोणाला आजार असतील, सगळं आहे बोलून तुम्ही सगळंच तुमच्यावर. कारण आपल्या शब्दामध्ये काय आहे? सकाळी शिकलो की नाही सामर्थ्य. मग सामर्थ्य म्हणजे काय? पण सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती. आणि शक्ती म्हणजे सामर्थ्य म्हणजे एक अशी शक्ती जी कुठल्याही परिस्थितीला. मग आता तुम्ही हट्टीकट्टी दिसत आहात, मस्त इकडे नाचले की नाही? मग जर आता तुम्ही सांगता की सगळेच आजार आहेत माझ्यावर, मग जे आजार नाही आहेत ते पण तुम्ही काय करता? त्यांना सांगता की ये, मी तुला बोलावते, ये, दरवाजा खुल्ला आहे. मग तो आत येणार की नाही येणार? मग तुम्हीच तुम्हाला काय देता? श्राप देता. तेव्हा मला विचार करून बोलावं लागेल की मी काय बोलते. आणि आता विचार करून बोला. गेला. हालेलुया. परत वाचा. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. पुढे तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून. मग वैद्य म्हणजे काय? डॉक्टर.
मग डॉक्टरच्या हातून कसे काय आपण हाल सोसून घेऊ शकतो? काय लिहिलं आहे? तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून घेतले. मग डॉक्टर कसे काय आपले हाल करू शकतो? डॉक्टर मुले प्रॉब्लेम होऊ शकतो? काय? काय? नाही, फसवलेलं इकडे नाही लिहिलं. आता आता उदाहरण, जर तुम्हाला मी माझंच घेते, मला पण असंच प्रॉब्लेम झालेला. मग मी काय करायची? या महिन्याला पण प्रॉब्लेम आहे, या महिन्याला एक वेगळा डॉक्टर. मग त्याचं औषध घ्यायचं. मग या डॉक्टरने नाही फरक झाला, मग दुसऱ्या महिन्याला दुसरा डॉक्टर. मग त्याचं औषध करायचं. मग त्याच्याने पण नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मग तिसरा डॉक्टर. मग काय त्याचं औषध करायचं. मग जर आजूबाजूला कोणी सल्ला दिली, की नाही नाही हा डॉक्टर यासाठी चांगला आहे, तू ह्याच्याकडे जा. मग आपण काय करतो? त्या डॉक्टरचं टाकतो आणि या डॉक्टरकडे जातो. मग हिला तर किती वर्ष होता त्रास? 12 वर्ष. आणि मला तर 3-4 महिने हा त्रास होता. आणि मीच 3-4 डॉक्टर जास्ती झाले असतील फिरली. मग आता हिला 12 वर्ष होता, मग ही किती डॉक्टर फिरली असेल? मला वाटते सगळ्याच हॉस्पिटलमध्ये ती गेली असेल. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो, रिपोर्ट करायला सांगतो, मग तो रिपोर्ट आपल्याशी बोलते की नाही बोलते? बोलते की नाही बोलते? मग तो रिपोर्ट तिच्याशी बोलत असेल की नाही? तुला हा त्रास होत आहे, मग कशामुळे होत आहे? हे इन्फेक्शन आहे, ही गाठ आहे. डॉक्टर अजून 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 सांगतात की नाही? मग जेव्हा ते अजून अजून सांगतात, तेव्हा आपल्यामध्ये भीती पण काय होते? अजून अजून वाटते, मला हा इन्फेक्शन आहे, मला ही गाठ झाली आहे. विचार करतो की नाही? करतो की नाही? मग ही पण काही करत असेल. दिवसभर कुठला विचार करत असेल? की मला हा त्रास आहे, त्रास आहे, कधी बरी होणार? डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्टवर, हे इन्फेक्शन आहे, ते इन्फेक्शन आहे. करणार की नाही करणार? तुम्ही पण करता? आपल्याला जर कोणी सांगितलं की तुला हा त्रास झाला आहे, मग तो डॉक्टर आपल्याला प्रॉब्लेम किती वेळा सांगतो? किती वेळा सांगतो? एक वेळा सांगितला आणि आपण निघालो बाहेर. मग आता घरी पोचेपर्यंत किती वेळा त्याच्यावर विचार करतो? विचार करतो की नाही? म्हणजे त्याच गोष्टीवर आपण मनन करतो. आणि मनन करणे म्हणजे काय? खत पाणी घालणे. म्हणजे बीज दिला आहे त्याच्यावर किती वेळा खत पाणी घालतो? आणि घरी येऊन दुसऱ्यांना पण सांगतो की नाही? कशी आहे बाय? काय सांगू? डॉक्टरने काय सांगितलं? असं असं सांगितलं आहे, असा असा त्रास सांगितला आहे, एवढे एवढे पैसे सांगितले आहे. म्हणजे तो त्रास आपणच आपल्या मुखाने काय करतो? वाढवतो 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 वाढवतो. हो की नाही? मग इकडे पण काय झालं? परत वाचा. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. मग आता तिच्याजवळ त्रास तर होता, डॉक्टरांकडे पण गेली आणि जेवढे काही पैसे सर्व जे काही होतं तिचं ते सर्व काय केलं? खर्चून टाकलं. म्हणजे आता पैसे आहेत? नाही. सर्व डॉक्टरांकडे गेली आहे. तरी पण त्रास कमी झाला की अजून बलावला? मग आता एवढे डॉक्टरांकडे गेली, सर्व पैसे खर्चून टाकले, मग त्रास कमी व्हायला पाहिजे ना?
कमी व्हायला पाहिजे की नाही? पण त्रास काय झाला? वाढत गेला. मग आता का वाढला असेल? का वाढला त्रास? कारण दिवसभर काय फिरवत आहेत? कोणाच्या संपर्कात आहे? तेच 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 दिवस रात्र मनन पण तेच, तोंडाने बोलत पण काय आहे? मग जे शब्दामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. आणि जे बोलू तेच आपल्या जीवनामध्ये दिसणार. मग आता ही पण तोच प्रॉब्लेम बोलत असेल, म्हणून तिच्या जीवनामध्ये पण काय दिसते? तोच प्रॉब्लेम दिसते. मग आता ह्याच प्रमाणे जर कोणाला कर्ज असेल, मग तो दिवसभर काय करतो? कर्ज हाय, कर्ज हाय, कर्ज हाय. 3 वर्ष झाली कर्ज आहे. बोटीला मावरं नाही. बोट गेली तर कशी येते? तुम्हाला कसं माहित? भरून येते बोलायला पाहिजे. अजून रिकामी? हालेलुया. मग आपल्या शब्दानेच आपण काय करतो? आपण बोलतो रिकामी येते, म्हणूनच ती काय होते? रिकामी येते. आपण बोलतो कर्ज हाय हाय हाय, म्हणून ते कर्ज. मग जर बोलला आजार हाय, मान दुखत आहे, मग काय होणार? दुखणार की बरी होणार? मग ती पण काय बोलत होती? प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. मग प्रॉब्लेम कमी झाला की अजून वाढला? मग तो प्रॉब्लेम मोठा होता की येशू? पण कोणाला मोठं केलं? मग आता हिच्याकडे काय ऑप्शन राहिला आहे? सर्व वैद्यांकडे फिरली, सर्व जे काही होतं ते सगळं खर्चून टाकलं, पण त्रास आहे तसाच. मग आता काय ऑप्शन राहिला आहे? एकच ऑप्शन आहे. काय? वाचा पुढे. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. आता सगळं काही केलं तरी पण हिचा त्रास झाला कमी? अजून वाढला. मग आता हिने काय ऐकलं? इकडे पण लिहिलं आहे, वाचा इंग्लिश मध्ये. When she had heard of Jesus, कोणाचं? येशू ख्रिस्ताबद्दल. हर्ड लिहिलं आहे की लिसन? Heard. हर्ड म्हणजे काल शिकलो की नाही? हिअरिंग न काळजीपूर्वक लिसनिंग. ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. हिअरिंग आणि लिसनिंग शिकलो की नाही शिकलो? होय. मग हिअरिंग म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐकणे. न लिसनिंग नुसतं ऐकणे. नुसतं ऐकणे. जसं आपण गाणी ऐकतो, कानामध्ये इयरफोन टाकून गाणी चालू करतो आणि आपलं काम करतो, मग त्या गाण्यावर आपलं संपूर्ण लक्ष असते, वरून असते. पण हिने येशू विषयीच्या गोष्टी काय केल्या? लक्षपूर्वक ऐकल्या. मग येशू विषयीच्या गोष्टी म्हणजे सुवार्ता, चांगली सुवार्ता, चांगली बातमी. सुवार्ता म्हणजे काय? मग हिने पण सुवार्ता ऐकली की नाही ऐकली? ऐकली की नाही ऐकली? आणि कशी ऐकली? लक्षपूर्वक ऐकली. मग येशू विषयीच्या गोष्टी कुठून ऐकल्या तिने? हालेलुया. आता उदाहरण देते की मी पण एक दिवशी घरामध्ये अशीच बसली होती. माझा प्रॉब्लेम सेम हिचेच गती प्रॉब्लेम होता आणि वचन काय माहित नव्हतं. सगळं काय करून पार आहे, तरी पण आजार आहे तसाच आहे. प्रार्थना भरपूर केली, गुडघ्यावर येऊन दिवसभर बोलून 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 पटापट 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 बोलतो की नाही? तुम्ही नसेल करत, मी तशी करायची. उलटी मेनवात चौरे मनी पोचलू नाही.
हालेलुया. काय बोलत होती? हां, मी पण एक दिवशी अशीच घरामध्ये बसलेली, काय करू, काय करू? आणि जो प्रॉब्लेम होता दिवसभर, मी तर तेच विचार करायची. कसा हा त्रास माझा कधी बरा होणार? आणि जर घरामध्ये बहिणीबरोबर काही झालं, मग ती पण बोलायची, "तू राग करतेस म्हणून तुला हा तू राग करतेस म्हणून तुझं हे" असं होते. मग आता ते पण शब्द ऐकून माझ्यामध्ये काय व्हायचं? असं आहे. मग मी पण ते शब्द घेऊन बसायची, कधी-कधी रडायची. इकडे कोण नसेल माझ्यासारखं. सेम, सेम. हालेलुया. तुम्ही पण रडायचे? मग एक दिवशी मी पण अशीच बसली होती, काय करू, काय करू? सगळं ऑप्शन तर सगळं ट्राय करून पार आहे, पण कधी येशूपाशी वाटते, की मी येशू जवळच आहे, पण ते सुवार्ता, वचन मला काहीच माहीत नव्हतं. मग एक दिवशी वादल्या मामा आला घरी. मग ते घरी आले आणि मम्मीला नाही मम्मीनी त्यांना सांगितलं, का हिला असं-असं, असा-असा त्रास आहे. मग त्यांनी काय बोललं, की माझ्या मुलीला पण असाच त्रास होता आणि ब्रदरांनी तिला एक वचन दिलेलं, की "धन्यवाद प्रभू येशू, मी तुझं शरीर खाते, तुझं रक्त पिते, तू माझ्यामध्ये राहतोस आणि मी ते पण तुटकं-फुटकं मला शिकवून गेले." आणि त्या दिवशी जे त्यांनी सांगितलं, ते मी कसं ऐकलं? लक्षपूर्वक ऐकलं. त्यांनी जे मला येशूविषयी सांगितलं, ते मी कसं ऐकलं? लक्षपूर्वक ऐकलं आणि जे त्यांनी सांगितलं, ते ऐकून माझ्यामध्ये काय आला? विश्वास आला आणि जेव्हा ते मी ऐकलं आणि त्याच्यावर कृती केली, तेव्हा माझा त्रास पण काय झाला? कमी नाही, अख्खा सॉल्व्ह झाला आणि जशी मी येशूविषयी ऐकत गेली, ऐकत गेली, ऐकत गेली आणि विश्वास कसा येतो? ऐकण्याने आणि ऐकण्याने आणि ऐकणं कशाचं पाहिजे? ख्रिस्ताचं वचन आणि कसं असंच ऐकणं की लक्षपूर्वक ऐकणं? मग जसं उदाहरण दिलेलं की एक बालदी आहे आणि त्या बालदीमध्ये अख्खी घाण आहे आणि ती बालदी कुठे जाऊन ठेवली? स्वच्छ नळाच्या पाण्याच्या खाली आणि नळ चालू केला. मग बालदीमध्ये आता काय जाणार? चांगला पाणी जाणार, जाणार, जाणार. जेवढा वेळ मी ती बालदी स्वच्छ नळाच्या खाली ठेवणार, तेवढा पाणी त्याच्यामध्ये जाऊन तो जो घाण पाणी आहे तो बाहेर जाणार. म्हणजे काय? जेवढी मी बसून ऐकणार, कसं ऐकणार? लक्षपूर्वक ऐकणार, ऐकणार, ऐकणार. माझ्यामधील घाण जी आहे ती काय होणार? बाहेर जाणार की नाही जाणार? मग त्याचप्रमाणे माझ्या पण मध्ये जी घाण होती ती पण काय झाली? बाहेर गेली आणि पहिलाच काय होते? चमत्कार होते. मग पहिला काय ऐकली जाते? मग त्याच्यानंतर काय होते? त्याच्यानंतर चिन्ह, चमत्कार आणि त्याच्यानंतर आनंद. मग आता पहिला काय झालं? सुवार्ता ऐकली. जर ते माझ्या घरी नसते आले, तर आता मी इथे असती. त्याचप्रमाणे तुमच्याजवळ पण कोण आलं असेल की नाही? तुमच्याजवळ पण आले की नाही? जेव्हा त्यांनी वचन दिलं, तुम्ही जर त्या सुवार्ता त्यांची ऐकली नसती, तर आता तुम्ही इकडे असते, तारण झालं असतं. कारण विश्वास ठेवल्या वाचून आपल्याला तारण मिळू शकते. प्रभू येशूने सर्व काही दिलं आहे की नाही? पण ते घेण्यासाठी पण मला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. मग इकडे काय झालं? परत वाचा. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली ती त्या गर्दीत शिरली आणि आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ऐकले. म्हणजे तिने पण येशूविषयी ऐकलं की काय ऐकलं असेल सांगा?
अंधल्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना चालते केले आणि अशाच गोष्टी ती ऐकत असेल की नाही. आणि जेव्हा आपण सुवार्थ ऐकतो तेव्हा आपल्यामध्ये काय येतो? विश्वास येतो आणि त्याचं सामर्थ्य कार्य करते की नाही. शब्दामध्ये काय आहे? सकाळीच आपण वचन वाचलं, रोमकरास 1:16. तारणासाठी ते काय आहे? देवाचे, परत वाचा. हा. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. मग आता ही पण काय करत होती? येशूविषयी ऐकलं आणि जसं तिने ऐकलं तिच्यामध्ये पण काय आला? विश्वास आला. कारण तिने कसं ऐकलं? लक्ष पूर्वक ऐकलं आणि जेव्हा तिच्यामध्ये विश्वास आला, तिच्यामध्ये काय झालं? काय झालं? काल आपण शिकलो की जेव्हा पौल सुवार्थ सांगत होता, तिकडे कोण होता? पांगला तो माणूस होता. मग जेव्हा तो ऐकत होता त्याच्यामध्ये त्याने काय पाहिला? विश्वास पाहिला आणि त्याच्यानंतर त्याने कृती केली. मग आता इकडे पण जेव्हा हिने ऐकलं, हिच्यामध्ये पण काय आला? विश्वास आला आणि जेव्हा विश्वास आला तिच्यामध्ये ते सामर्थ्य आलं की आता मी जेव्हा प्रभू येशूच्या वस्त्रांना शिवीन तेव्हा मी काय होणार? सांगते, वाचा परत. ये कारण नाही. हा. मार्क तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. मग पहिला ती शिवली की पहिला तिने ऐकलं? पहिला शिवली की पहिला ऐकलं? मग तसंच मला काय करावं लागेल? पहिला कृती करावी लागेल की पहिला ऐकावं लागेल? काय झालं? बाल रडत होतं. पहिला काय केलं? ऐकलं. त्याच्यानंतर तिच्यामध्ये काय आला? विश्वास आला. आता उदाहरण दे, 2 ग्लास दे. बॉटल दे, ती बॉटल दे. उघड. एक. हे काय आहे? समजा हे तुमचं हृदय आहे. आता तुम्ही इकडे बसल्यात की नाही? म्हणजे तुम्ही तुमचं हृदयाची जमीन काय केली ते? आणि जसं जसं तुम्ही येशूविषयी ऐकत आहात तसं तसं तुमच्यामध्ये काय येत आहे? हळूहळू टाक. सकाळपासून काय करत आहात? ऐकत आहात, ऐकत आहात, ऐकत आहात. मग तसं तसं तुमच्यामध्ये काय येत आहे? विश्वास येत आहे, येत आहे, येत आहे, येत आहे, येत आहे. बस. आता तुम्ही एवढं दिवसभरात ऐकलं. मग तुमच्यामध्ये काय झाला? विश्वास जमा झाला की नाही? केवढा जमा झाला? एवढा जमा झाला. पण जे खाली ग्लास आहे ते तुमचा अविश्वास आहे. काय आहे? मग आता माझा विश्वास जास्त आहे की अविश्वास जास्त आहे? मग आता कार्य होणार? जर कार्य करायचं आहे तर मला विश्वास पण वाढवावा लागेल. मग आज ऐकलं तुम्ही, आज दिवसभरात ऐकलं, मग तुमच्याजवळ किती विश्वास झाला? एवढा विश्वास जमा झाला.
मग परत घरी जाऊन तुम्ही त्याच्यावरच मनन करता, मनन करता, मनन करता. मग त्याच्यावर अजून थोडा विश्वास वाढला. मग आता परत उद्या पण तुम्ही सकाळी आले, परत ऐकता, वाढला, वाढला, वाढला. बस. आता आज पण तुम्ही आले की नाही? काल पण वचन ऐकलं की नाही? मग आता तुमच्याकडे विश्वास केवढा झाला? वाढला. पण तरी पण बघायला गेलो तर अविश्वास जास्त आहे. म्हणजे मला अजून मेहनत कशावर करायची आहे? जसा मी विश्वास वाढवणार तसा अविश्वास अपने आप बाहेर जाणार. पण ये पण मी घरी गेली आणि मस्त टीव्हीवर काय बघते तू? स्प्रिट्झविला. जर टीव्हीवर स्प्रिट्झविला लागला आहे आणि ते मी बघते आणि त्याच्यामध्ये काय झालं तेच रिन्सियाला पण तेच सांगते. बाहेर माझ्या मैत्रिणी भेटल्या त्यांना पण काय सांगते? स्प्रिट्झविला. मग आता जो माझा विश्वास जमा झालेला तो परत काय झाला? ते काय आहे मला माहित नाही. असंच उदाहरण दिलं. आता तुम्ही घरी जाऊन जर परत जगाच्या गोष्टी केल्या, जगाच्याच वार्ता केल्या, तर परत माझा विश्वास जो वाढलेला तो पण काय झाला? कारण अविश्वास वाढला, तसा विश्वास माझा काय झाला? कमी झाला. मग परत तुम्ही आले दुसऱ्या दिवशी वचन ऐकायला, मग परत काय होणार? वाढला, वाढला. आता 4 दिवसाचा विश्वास एवढा झाला. मग आता 3 दिवस काय असते? सुट्टी असते. मग आता या 3 दिवसामध्ये मी या विश्वासाला याच्याहून जास्त वाढवते की याच्याहून अजून कमी करते घरात? काय करतो? काय? या विश्वासाला मी अजून वाढवतो की जो जमा झाला आहे त्याला पण खाली करतो? काय करतो तुम्हाला विचारते? कमी करतो. मग जर हा पण कमी झाला आणि मग तुम्ही विचार करता की कार्य काय का नाही होत? कार्य का नाही होत? का नाही होत? का नाही होत? माझा प्रॉब्लेम असाच का आहे? मग तो सोल्युशन काय आहे? विश्वास मी जसा वाढवतो तसाच कमी पण करतो. मग आता त्याच्यासाठी काय करावं लागेल? एवढा विश्वास आहे. 3 दिवसामध्ये जे काही ब्रदरांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे शिकवलं आहे, ते व्हिडिओ ऑनलाईन येतात की नाही? YouTubeवर असतात की नाही? मग घरी जाऊन परत मला काय करायचं आहे? तेच व्हिडिओ परत काय करायचे आहे? ऐकायचे आहेत, ऐकायचे आहेत, ऐकायचे आहेत आणि एकच तो व्हिडिओ घेऊन त्या व्हिडिओचा अख्खा रस करायचा आहे. असं पकड. बस थोडा वेळ. उसाचा रस पिलाय कधी? पिलाय? ऊस माहित आहे, ऊस बोलतात ना? मग जेव्हा उसाचा रस घ्यायला तुम्ही जाता, गन्ना गन्ने उसाचा रस घ्यायला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तो जो व्यक्ती असतो त्याला तुम्ही काय बोलता? उसाचा रस दे. मग तो एक ऊस घेतो, त्या मशीन चालू करतो, त्या मशीनमध्ये घालतो, काढतो, जेवढं आलं ते तेवढं तुम्हाला देतो. असं नाही करत? मग काय करतो? तो ऊस काढतो, परत तोच ऊस त्याच मशीनमध्ये घालतो, परत काढतो, त्याला लवितो न परत घालतो, परत काढतो, 2 निंबू पण ऍड करतो आणि परत मशीनमध्ये घालतो. म्हणजे त्या ऊसाचा जोपर्यंत अख्खा रस निघत नाही तोपर्यंत तो त्या ऊसाच्या मशीनमध्ये काय करतो? टाकतो. तसाच एक व्हिडिओ आता मी घेतला, तोच व्हिडिओ काय करायचा आहे मला? परत लक्षपूर्वक ऐकायचा आहे. जर तुम्ही आज ऐकला, घरी जाऊन योच व्हिडिओ परत ऐका. तुम्हाला शिकायला भेटेल की हे तर तिकडे मी ऐकलं नाही, पण इकडे मला काहीतरी नवीन ऐकायला भेटलं. आणि जर परत तुम्ही ऐकणार, परत काय होणार? नवीन काहीतरी तुम्हाला
शिकायला भेटेल. आणि ते कसं ऐकायचं? लक्षपूर्वक ऐकायचं. जोपर्यंत त्या व्हिडिओ मधील अख्खा रस निघत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ मला कसा ऐकायचा आहे? लक्षपूर्वक ऐकतच जायचा आहे, ऐकतच जायचा आहे, ऐकतच जायचा आहे. तेव्हा जो तो माझा अविश्वास आहे तो काय होणार? अविश्वास वाढणार, विश्वास वाढणार आणि अविश्वास. माता हृदय आहे काय भरलं आहे जास्ती, विश्वास की अविश्वास? खरंच सगळ्यांच्या, की जर माझा कमी आहे तर मला आता तो वाढवायचा आहे. मग हिने काय केलं? येशूविषयीच्या गोष्टी ऐकून तिचा जो हृदयामध्ये तिने काय वाढवला? विश्वास वाढवला. आणि जसा तिचा विश्वास वाढला तिने काय केली? कृती केली. केली की नाही? वाचा. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. मग गर्दी म्हणजे काय? गर्दी म्हणजे काय? समस्या, आपले जे काही संकट जे काही आहे त्याच्यानेच आपण काय निर्माण करतो? गर्दी निर्माण करतो. आणि तीच गर्दी काय असते? शिकलेलो की नाही आपण? मग गर्दी म्हणजे काय? मग ते सर्व तयार करून तो माझा काय जमतो? अविश्वास. कारण मी कुठली मशीन चालू करतो? मिक्सर मध्ये काय वाटायला चालू करतो? आता पण तुम्ही इकडे बसले आहेत. जर तुम्ही इकडे बसून पण ते मिक्सर चालू आहे की घरी काय चालू असणार, माझी परिस्थिती कधी सुधारणार, मी या प्रॉब्लेम मधून कधी बाहेर येणार, माझा हा आजार कधी बरा होणार, जर ते चालू केलं असेल तर तो आपण इकडून विश्वास जात आहे, पण तुम्ही तो स्टॉप केला आहे आणि तुमचं मिक्सर चालू करून अविश्वास वाढवायला सुरुवात केली आहे. मग आता मध्ये अविश्वास जात आहे की विश्वास जात आहे? म्हणजे मिक्सर आहे जे डोक्यावर हात घेऊन बसले आहेत ते काढा. हालेलुया. मग हिने पण काय केलं? येशूविषयी ऐकून त्या गर्दीमध्ये शिरली आणि त्याच्या वस्त्राला शिवली. म्हणजे तिने विश्वास वाढल्यानंतर कार्य केलं की नाही? मग आता जर अशी स्त्री असेल जी एकदम 12 वर्षाने पिडलेली आणि तिची तब्येत कशी असेल? टकाटक की एकदम कमजोर? मग गर्दीमध्ये तुम्ही जाऊ शकता? गर्दीमध्ये जाऊ शकतो? जो व्यक्ती एकदम कमजोर आहे तो गर्दीमध्ये जाऊ शकतो? मग ही कशी काय गेली? शक्ती कोणी दिली जायची? कोणी दिली? आणि वाट पण कोणी बनवली? कारण तिच्यामध्ये काय होता? मग आता आपल्याला पण प्रॉब्लेम असेल त्याच्या गर्दीतून कसं जायचं? ट्रेन मध्ये चढायला काय करतो माणूस? जी गर्दी आहे त्याला लोटतो की नाही लोटतो? पुढे जायला काय करतो? धक्का मारतो की नाही? आणि कसं कसं वाट करून आपण त्या गर्दीमध्ये आत शिरतो. मग त्याचप्रमाणे आपल्याला गर्दीमधून काय करायचं आहे? म्हणजे जे विचार लगातार येत आहेत येत आहेत येत आहेत त्याला काय करायचं आहे?
स्टॉप करायचं आहे आणि जे मला सुवार्थ सांगण्यात आली आहे त्याच्यावर काय करायचं आहे. जर हिने पण विचार केला असता की येशूविषयीच्या गोष्टी तर आता ऐकल्या, पण मी कशी जाऊ? माझ्याकडे तर शक्ती राहिली नाही. मी तर आजारी आहे. मग मी कशी काय जाऊ? विचार येतो की नाही येत? मग जर आज प्रार्थना असेल, जर बोलावलं तर काय बोलतो? काय नाही, मी जरा स्वस्त मस्त आहे म्हणून आज मी येणार नाही. मग जो व्यक्ती स्वस्त मस्त असतो, तो घरी बसतो की येतो? म्हणजे हा डायलॉग थोडा तुम्ही हे केलेला म्हणून मी सांगते. कारण मी फोन केला आणि बोलतो, "आज तू येते?" "नाही, मी आज जरा स्वस्त मस्त आहे म्हणून आज मी." म्हणजे विश्वास काय ठेवते, की मी स्वस्त मस्त आहे, पण कृती काय दाखवते, की मी मग आता काय करावं लागेल? कृती पण करावी लागेल. हालेलुया. जे झोपल्यात ते बोला हालेलुया. झोपल्यात की लक्ष नाही? हालेलुया. मग आता मी काय बोललं, जे झोपल्यात ती बोला हाले, म्हणजे माझं लक्षपूर्वक मी ऐकत होती की दुसरं कुठलं मिक्सर चालू केलं आहे. जर मी लक्षपूर्वक ऐकत असती तर मी हालेलुया बोलली असती. कोणी बोललं? मागच्यानीच बोललं वाटते. हालेलुया. मग आता मला येशूविषयी जिकडे सांगण्यात येत आहे, सुवार्ता सांगण्यात येते, त्या ठिकाणी पहिला जावं लागेल की नाही? त्या ठिकाणी बसावं लागेल की नाही? आणि जे तिकडून सांगण्यात येत आहे ते लक्षपूर्वक ऐकावं लागेल. हालेलुया. मग आता समजा उद्या पाणी असल्यावर मग येणार नाही. पोहत पोहत तरी येणार. हालेलुया. वाचा परत. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. हालेलुया. हालेलुया. मग काहीतरी समजलं याच्यामध्ये? तिने पहिला ऐकलं, त्याच्यानंतर गर्दीत शिरली. आणि गर्दी काय? समस्या. आणि त्याच समस्या आपल्याला रोखतात. पण मला त्या समस्याने रोकायचं आहे. नाही. जी गर्दी झाली आहे, त्या गर्दीमधून मला काय करायचं आहे? जायचं आहे. हालेलुया. पुढे वाचा. कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. काय करत होती ती? कारण त्याच्या वस्त्रांना शिवली तर मी बरी होईन. त्याच्याने पण ती तिचा काय करत होती? विश्वास वाढवत होती. वाढवत होती. मग जसं तिने ऐकलं, तिचा विश्वास वाढला. जसं ती तेच परत परत बोलू लागली, तिचा विश्वास अजून वाढत गेला, वाढत गेला, वाढत गेला. मग तिने काय केलं? पुढे काय? तेव्हा तेव्हा लगेचच तिचा तिचा रक्ताचा रक्ताचा झरा सुकून गेला सुकून गेला व आपण व आपण त्या पिढेपासून त्या पिढेपासून बरे झालो आहोत बरे झालो आहोत असा असा तिला शरीरात अनुभव आला. पुढे आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले माझ्या वस्त्रांना कोण शिवले. मग तिकडे काय झालं?
जसा तिचा ऐकून विश्वास वाढला त्या तसंच ती लगेच काय केलं, कृती पण केली. वस्त्राला शिवली की नाही शिवली? मग वस्त्राला शिवून लगेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. आणि इकडे काय झालं? काय झालं? आपणामधून शक्ती गेली असे ओळखले. मग काय तो विचारू लागला पुढे? त्याचे शिष्य त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती आपणाभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, मला कोण शिवले? मग काय शिष्य काय म्हणाले त्याला? लोकसमुदाय तर आपणाभोवती, मग आता एवढे जण आहेत, कोणी शिवलं कोण सांगू शकते? नाही. मग पुढे काय झालं? मग जिने हे ऐकले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. म्हणजे कोणी शिवले ते आजूबाजूला येशू काय करू लागला? पाहू लागला. बघू लागला की मला कोणी. पुढे? तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. मग आता ती स्त्री स्वतःहून काय झाली? पुढे येऊन कबूल झाली. भीत आणि कापत का? कारण तशी जर स्त्री दिसली तर तिला काय करायचा? डगरमार करायचा. त्यामुळे ती काय करू लागली? भीत व कापत आली आणि जे काय होतं ते येशूला सांगितलं. मग काय झालं? तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. मग तो तिला म्हणाला की तू मोठ्याने प्रार्थना केलीस म्हणून तू तुझ्या पीडेपासून मुक्त झालीस. नाही. तो तिला म्हणाला की तू उलटी मेणबत्ती लावलीस म्हणून तू तुझ्या पिढेपासून मुक्त झालीस. नाही. मग असा म्हणाला की तू गुडघ्यावर माझ्याजवळ रडून प्रार्थना केलीस म्हणून तू मुक्त झालीस. नाही. आरशामध्ये विश्वास बघितला सांगता टाइम. मग असा म्हणाला असेल की तू 2 नाही 13 लावल्यास म्हणून मी तुला मुक्त करतो. नाही. काय म्हणाला? तिथे मेनवातच नाही. तू विदाऊट चप्पल माझ्या जवळ आलीस म्हणून मी तुला नाही मुक्त करते. काय लिहिलं आहे? वाचा. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तू रडल्यामुळे मी तुला बरे केले आहे. नाही. रडल्यामुळे नाही. मग मला तर वाटलं रडल्यामुळे. नाही. रडल्यामुळे झालं की विश्वासाने झालं? तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने. मग कोणी बरं केलं तिला? येशू बोलतो मी पण नाही तुला बरं केलं, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. मग शांतीने जा. वाचा. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. आता त्रास
आहे का गेला? गेला कसा गेला? विश्वासाने, आणि विश्वास कसा आला? ऐकण्याने, लक्षपूर्वक ऐकल्याने, लक्षपूर्वक ऐकण्याने. ऐकल्याने की रडल्याने? हम्म. मग आपण कशामध्ये एक्सपर्ट असतो? तुमचं नाही माहित, माझं सांगते. मेणबत्त्या लावण्यामध्ये, राजेश अंकल मेणबत्त्या लावण्यामध्ये, मी रडण्यामध्ये, अजून रिप्सना हार घालण्यामध्ये, गुडघे गुडघे फोडण्यामध्ये. गुडघे फोडल्यामध्ये. फोड- हालेलुया. पण प्रभू येशू सांगतो की तुम्ही हे सर्व केलं तरी पण मुक्त होणार नाही. तुम्ही मुक्त होणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या आजारातून, तुमच्या कर्जातून, तुमच्या व्यसनातून तुम्ही मुक्त होणार नाही. रडल्याने काही होऊ शकत नाही. नाही. तर तुम्हाला कोण बरं करणार? विश्वास. तुमचं कर्ज कोण फेडणार? विश्वास. फेडलं आहे, पण ते स्वीकारण्यासाठी मला कशाची गरज आहे? विश्वासाची. आरोग्य पण आपल्याला दिलं आहे. प्रभू येशूने, सर्व काही क्रूसावरून आपल्याला दिलं आहे. आहे. पण आता ते घेण्यासाठी माझ्याजवळ कशाची गरज आहे? विश्वासाची. विश्वासाची. कारण जर आता रिप्सनाला पाणीपुरी खायची आहे, तर तिला त्या दुकानवाल्याला पैसे द्यावे लागतील, तरच ती पाणीपुरी खाऊ चलन. शकते. चलन चलन द्यावं लागेल, तेव्हाच ती खाऊ शकते. त्याचप्रमाणे जर आता मला आरोग्य पाहिजे, मग मला त्याला काय द्यावं लागेल? विश्वास. जर मला समृद्धी पाहिजे, मग काय द्यावं लागेल? विश्वास. विश्वास द्यावा लागेल. मग स्वर्गाचं चलन काय आहे? विश्वास. आणि ते दिल्या वाचून आपण काहीही मिळवू शकत नाही. नाही. मग आता माझ्या जीवनामध्ये जर मला लॅपटॉप लागत असेल, तर मला काय करावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. काय करावं लागेल? विश्वास. पैसे विश्वास. देऊन घ्यावा लागेल. हालेलुया. मग आता मला कशाची गरज आहे? विश्वासाची गरज आहे. कारण हिचा 12 वर्षाने त्रास होता, पण कशामुळे तो मुक्त झाली ती त्या आजारातून? फक्त आणि फक्त विश्वासाने झाली. परत वाचा हे वचन. तो तिला म्हणाला, तो कोण आहे? येशू तिला म्हणाला, काय म्हणाला? मुली. म्हणजे ती बरी तर झाली, पण येशूने तिला काय म्हटलं? मुली. आणि कोण मुली कोण बोलते? बाप. म्हणजे त्या ठिकाणी तिला तिचा पिता पण भेटला की नाही भेटला? भेटला. मग त्याचप्रमाणे आपण पण पित्याची मुलं आहोत की नाही? होय. आणि तो आपल्याला शिकवतो की जर आता माझी मुलं तडफडत आहेत, त्रासामध्ये आहेत, तर त्यांना कशाची गरज आहे? काय? बडे विश्वास. काय बोतली? बरे होण्यासाठी. मग बरे कसे होणार तुम्ही? आणि विश्वास कसा येणार मग? ऐकून आणि ऐकून. मग आता तुम्हाला समोरच्याचं पहिला ऐकावं लागेल तरच. आणि जर मध्ये मध्ये बोललो तर मी ऐकू शकते? मग त्याच्यासाठी पहिला तोंड. हालेलुया. हालेलुया. मग काही प्रश्न आहेत? काहीतरी समजलं की नाही समजलं? मग आता जर माझ्या जीवनामध्ये कर्ज दिसत आहे, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? त्या बाबतीमध्ये ऐकून 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 माझा विश्वास मला वाढवावा लागेल. जर आजार आहेत, तर त्या बाबतीमध्ये ऐकून 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 माझा विश्वास वाढवावा लागेल. हालेलुया. मग आता हे ऐकून तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या क्षेत्रामध्ये माझा विश्वास कमी आहे. जर माझा विश्वास समृद्धीमध्ये तर जास्त आहे, पण रागाच्या बाबतीमध्ये राग येतो. हालेलुया.
मग जर मी आरोग्यामध्ये जर माझा विश्वास एकदम खूप आहे आणि जर रागाच्या बाबतीमध्ये काहीच विश्वास नाही, मग आता मला विश्वास कुठल्या क्षेत्रामध्ये वाढवायची गरज आहे? म्हणजे प्रेम दुसऱ्याला द्यावं. हालेलुया. मग काय प्रश्न आहेत? असतील तर विचारा. काय प्रश्न आहेत? काहीच नाही प्रश्न? समजलं की नाही समजलं? इकडे समजलं की नाही समजलं? मग आता काय करावं लागेल? बोला. त्या स्त्रीने काय केलं? हालेलुया. मग कोण येते शेवटची प्रार्थना करायला? मी नाही बोलवणार, तुम्ही स्वतःहून या. कारण आपल्याला सुवार्ता सांगण्याची लाज आहे. लाज कुठे आहे मग आपली? क्रुसावर आहे. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद देते अब्बा पिता, धन्यवाद देते प्रभू येशू व धन्यवाद देते पवित्र आत्मा. व आज अमृता सिस्टरांच्या मुखाद्वारे आपल्याला शिकवलेलं आहे पवित्र आत्म्याने की आपल्याला सुवार्ता सांगायची आहे. आणि जशी रक्तवादी स्त्री तिने ऐकलं आणि ती घरातून बाहेर पाऊल काढला आणि तिने विश्वास वाढवला आणि प्रभूच्या वस्त्राला शिवून ती तिच्या विश्वासाने बरी झाली. तसंच आपण सुद्धा इतरांना सुवार्ता सांगायची आहे आणि ती सुद्धा लक्षपूर्वक ऐकायची आहे. हे आपल्याला आज अमृता सिस्टरांच्या द्वारे पवित्र आत्म्याने शिकवलेलं आहे आणि ते आपल्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत बी पडून त्याला 100 पटीहून जास्त पीक आलेलंच आहे असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही सुद्धा सर्वजण जाऊन सुवार्ता सांगत आहे असा माझा विश्वास आहे. अब्बा पिता, मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.